आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज, सगळ्यांना माहिती आहे. मी हां ते पण होते अध्यक्ष महाराज यावेळेस, कारण की मी आज मी सभागृहाचा प्रमुख म्हणून, म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार, अधिवेशन इतका कालावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची. मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज. त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे, हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज. मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज. मी तुमच्याकडून न्याय याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज, कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात, तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला, मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही, मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले. ठीक आहे, कामकाज पुढे जाऊ दे. तुम्ही अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या, ही भूमिका आमची आहे. गरज पडल्यास विचार करू. अध्यक्ष महोदय, एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे. नाना भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते, बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं.